त्यांच्या मंदिराला निधी दिला, तेच लोक आज असा आरोप करतायत. म्हणजे त्यांनी केलं तर ते योग्य आहे आणि दुसरं कोण मंदिरात गेलं तर ते चुकीचं आहे असं म्हणणं हे साफ चुकीचं आहे. राजकीय द्वेषापोटी हे सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणीही या खोट्या प्रसिद्धीला बळी पडू नये अशी माझी नम्र विनंती आहे. मी लवकरच या संदर्भात सल्ला घेणार आहे आणि एकदा या संदर्भातलं आरोपपत्र दाखल झालं खरातांच्यावर की ही जी बदनामी माझी खोटी केली गेली त्याच्याबद्दल कुठली कायदेशीर कारवाई करायची याच्या संदर्भातला योग्य तो निर्णय मी घेईन. परंतु अशा रीतीने सार्वजनिक जीवनामध्ये अत्यंत ज्यांची चांगली प्रतिमा आहे ती प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा अतिशय चुकीचा आहे असं माझं ठाम मत आहे आणि मी त्या निमित्ताने या जे असा प्रयत्न करतायत त्यांचा निषेध करत असताना खरातांचा निषेध करत असताना अशा ज्या राजकीय प्रवृत्ती आहेत की ज्यांना महिलांच्या हितामध्ये इंटरेस्ट नाही, ते खरातना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे ह्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही, परंतु इतरांची बदनामी करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे असं स्पष्ट आपल्याला सर्वांना सुद्धा जाणवत असेल. आणि त्याच्यामुळे माझी स्पष्ट भूमिका आहे की घडलेलं कृत्य अत्यंत घृणास्पद आहे, याचा निषेध प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे आणि कठोरातली कठोर शिक्षा ही त्या खरातना झाली पाहिजे अशी माझी ठाम भूमिका. श्रद्धा असणं वेगळा भाग आहे, मंदिरात जाणं, श्रद्धा असणं, देवीची पूजा करणं वेगळा भाग झाला. सगळेच राजकारणी एकाच वेळेला खरातच्या पायापर्यंत जातातच कसे काय? पुरोगामी महाराष्ट्र आहे, राजकीय नेत्यांना भोंदूबाबाची गरजच काय वाटते? याच्यामध्ये असं आहे की कोणीतरी आपण म्हणतो की एखादं जे मंदिर आहे या मंदिरामध्ये प्रचिती येते किंवा त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला खरोखर एक चांगली भावना असं जर एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असं करत एकामेकाशी चर्चेमधून या लोकांची प्रसिद्धी होते आणि त्याचा गैरफायदा अशी मंडळी घेत असतात असं माझं ठाम मत आहे. कारण मी शिवमंदिर म्हणून गेलो होतो, त्यानिमित्ताने ओळख झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अनेक महनीय व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी येत असतात. हे बघा, श्रद्धा हे वेगळं भाग आहे आणि जादूटोना हा वेगळा भाग आहे. मी स्वतः जरी माझी ओळख झालेली असली तरी कुठल्याही तऱ्हेचा अघोरी विधीमध्ये मी भाग घेतलेला नाही. मंदिरामध्ये जी ब्राह्मण पूजा करत असतात ज्याच्यामध्ये आपण बघितलं की शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो, पाण्याचा अभिषेक केला जातो, याच्या पलीकडे कुठल्याही पूजेमध्ये किंवा आपण जे म्हणता की अंधश्रद्धेमध्ये जे वेगवेगळ्या तऱ्हेचे विधी केले जातात अशा कुठल्याही विधीमध्ये मी स्वतः भाग घेतलेला नाही. ह्याच्यापैकी आलेल्या कुठल्याही माणसाने शंकराची पूजा म्हणजे शिवपूजा करण्याच्या व्यतिरिक्त काय केलं असेल असं मला स्वतःला वाटत नाही. परंतु एकंदरीत आता ज्या बातम्या येतात त्याच्यावरून त्यांनी आपलं ज्योतिषाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा गैरवापर करून अनेक महिलांना फसवल्याचं आता निदर्शनाला आणत आहे आणि अत्यंत चुकीची बाब आहे आणि महिलांवर अन्याय करणारी बाब आहे. तर त्यांना कठोर जर शासन झालं तर निश्चितपणे एक चांगला मेसेज हा संपूर्ण महाराष्ट्राला जाऊ शकेल. ज्या प्रकारे तुम्ही म्हणाला होता की 39 ते 40 आमदार होते पण माझ्या एकट्याचंच नाव होतं, मग त्यापैकी काही आमदारांना तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये नेलं होतं का? कारण आरोप आता बिलकुल नाही. मी फक्त शिंदे साहेबांच्या बरोबर त्या मंदिरामध्ये गेलो होतो, याच्या व्यतिरिक्त एकाही आमदारांना मी मंदिरात नेलेलं नाही. आणि जे फोटो प्रसिद्ध झाले त्यातला एकही फोटो माझ्या ऑफिसमधला नाही आहे. त्या ठिकाणी सिन्नर येथं जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता, त्यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेलं होतं आणि त्याच ह्याच्यासाठी खरातसुद्धा उपस्थित त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे आमचा एकत्र फोटो त्या प्रचारात आहे. त्याचा आणि आमच्या डिपार्टमेंटचा किंवा मी घेत असलेल्या मिटिंगचा काहीही संबंध नाही. कोणी हे बघा, त्यांनी सुद्धा पूर्वी त्या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं. शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे मी आणि ते सपत्नीक आलेले होते आणि त्यांनी तिथं पूजा केलेली आहे, ती सुद्धा शिवशंकराची पूजा केलेली आहे. दुसरा कुठलाही विधी त्यांनी त्या मंदिरामध्ये केलेला नाही. तुमची ती केवळ एकच भेट होती का? कारण अनेकदा म्हटलं जातं की तुम्ही भेटला होता तर ती भेट त्यांच्या ऑफिसमध्ये होती का मंत्रालयात होती? नाही, दुसरा जो फोटो आहे तो ज्या गावामध्ये हे मंदिर आहे तिथल्या रस्त्याच्या संदर्भात ते एक निवेदन घेऊन आले होते, त्यावेळेचा तो फोटो आहे. तो मुंबईचा फोटो आहे आणि तो वर्षा निवासस्थानावरचा फोटो आहे. सर, एकीकडे रोहित पवार किंवा अन्य राष्ट्रवादीचेच नेते म्हणतात की अजित पवार यांच्या घराबाहेर जी पूजा किंवा अघोरी विधी करण्यात आली होती त्याचा संबंध खरात प्रकरणाशी आहे. याच्यामध्ये अजित पवार गटाच्या आमदारांचं देखील हेच म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं?
नाही, मला या संदर्भातली काहीच माहिती नाही की अशा तऱ्हेच्या अघोरी पूजा ते करत असतील, हे सुद्धा मला आजपर्यंत माहिती नव्हतं. आणि त्याच्यामुळे असं जर काय माहिती असतं तर मुळात त्या मंदिरातच मी गेलो नसतो. याला जोडून असा प्रश्न आहे की संजय राऊत म्हणतात की तुम्ही सावंतवाडीच्या जंगलात जातात आणि तिकडे जाऊन पूजा करतात. हे साफ चुकीचं आहे. मी कुठलीही पूजा करत नाही आणि मला जर कोणी सांगितली पूजा करा म्हणून, तर मी साईबाबांचा भक्त आहे. मी सांगतो माझं जे काय व्हायचं ते साईबाबांच्या कृपेने व्हायचं. आज माझं वय जवळजवळ 70 वर्ष आहे. आयुष्यामध्ये असे आरोप माझ्यावर कधी आले नाही. पूजा केल्याचा आरोप माझ्यावर कधी आलेला नाही. अघोरी कृत्य